नमस्कार, आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र। फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। पाहूयात बातमी सविस्तरपणे। तेच बोलावं या ठिकाणी इतर गोष्टीचा किंवा प्रचारोपक काहीतरी बोलण्याचा प्रयत्न कोणी करू नये। बोललेल्या सर्व वडार समाजाच्या तरुण तडफदार कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, त्यांनी खाली बसून घ्यावं, कृपया खाली बसून घ्या। समोरची सरकार चुकीचं काय बोलणं का म्हणून बघता काय शामिल हो, अरे बघता काय शामिल हो, अरे मराठीच्या नराधमांना फाशी, मोर्चाला न्याय, अरे मराठीच्या लाडक्या बहिणींना न्याय, पोलीस प्रशासनाचा धिक्कार असो। मारेकरांना फाशी, मारतीच्या गुंडांना फाशी, जय बजरंग। सर्व मोर्चेकरी आणि या अप्रोच मोर्चाच्या निमित्तानं या धाराशिव शहरामध्ये काय मागणी आपली? खरं तर आज मारुती शिवाजी इटळकर या खून झालेल्या मुलाच्या न्यायासाठी समस्त वडार समाजाच्या वतीने धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आयोजित केला होता। या मोर्चाच्या निमित्तानं आम्ही मारुतीला न्याय मिळण्यासाठी आम्ही आमचं निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे। या निवेदनामध्ये विशेष करून जे पोलीस प्रशासनाकडून ह्या घटनेमध्ये जे हलगर्जीपणा झालेला आहे आणि वैद्यकीय अधिकाऱ्याकडून जो हलगर्जीपणा झालेला आहे, ह्या दोन मुख्य गोष्टी आहेत। त्यामुळं मारुतीचा जीव गेलेला आहे। मारणाऱ्याने तर मारलंच, कायद्याने त्याला शिक्षा होईलच, परंतु पोलीस प्रशासन आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या हलगर्जीपणामुळे मारुतीचा अंत झालेला आहे। त्यामुळे ही गंभीर बाब आम्ही या ठिकाणी मोर्चाच्या निमित्तानं सरकार दरबारी आणलेली आहे। याच्यातून जे काही गोष्टी आहेत, खरं तर मारेकरी 6 होते, तसा प्रत्यक्षदर्शी तिथं असलेल्या व्यक्तीनं ज्यांनी मार खाल्ला आहे त्यांनी सांगितलं 6 माणसं आहेत, पोलिसांनी 4च माणसं त्या ठिकाणी आरोपी केलेत। 6 माणसं का नाही घेतली? कारण 6 माणसं घेतली तर या ठिकाणी मोका लागतो आणि म्हणून याच्यातून त्या आरोपीची सुटका करण्यासाठी खरं तर पोलीस प्रशासनाने 4च माणसाची नाव घेतली। त्यानंतर खरं तर हे प्रकरण मुलीची छेड काढली याच्यातून झालेली आहे आणि मग आणखी ही अल्पवयीन मुलगी आहे, मग या ठिकाणी फोक्सो लागतो। त्या संदर्भात सुद्धा पोलीस प्रशासन बोलताना दिसत नाही, आमच्यापर्यंत ती बातमी येत नाही। त्यामुळे अतिशय गंभीर गुन्हे ह्या प्रकरणामध्ये घडले आहेत। मर्डर तर झालाच आहे, विनयभंग झाला आहे आणि मोकासारखा कायदा ह्या ठिकाणी लागवत असताना सुद्धा पोलीस प्रशासनाचा ढिसाळ कारभार आम्ही ह्या निमित्तानं मोर्चाच्या निमित्तानं निदर्शनास आणून दिलं आहे आणि आम्ही आता न्यायासाठी हा मोर्चा या ठिकाणी आणला आहे। आत्ताच आम्ही जिल्हाधिकारीच्या प्रतिनिधींना आमचं सगळं निवेदन दिलेलं आहे। याच्यातून आम्ही आता लास्टमध्ये जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी केलेली आहे, आम्ही निवेदन देऊ किंवा पीडित कुटुंब संबंधित अधिकाऱ्याच्या समोर जाईल, परंतु त्यांच्यापाशी वाली कोण असणार आहे, त्यांच्यावर दबाव येणार आहे। म्हणून प्रत्यक्ष ह्या कुटुंबाचं जे कोणी पीडित कुटुंब आहे
ज्या घटना त्यांनी जवळून बघितलेल्या आहेत त्या कुटुंबाला घेऊन माननीय अधीक्षक मॅडमनी या कुटुंबाला घ्यावं आणि ते ज्यांचं नाव सांगतील त्याला समोर बोलावं आणि दूध का दूध पाणी का पाणी करावं आणि त्या पद्धतीनं ह्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी ॲक्शन घ्यावी अशी आम्ही विनंती या निमित्तानं केलेली आहे. आज तुमच्या मुलाच्या हत्येसंदर्भात मोर्चा काढलाय, काय मागणी आहे? आमची मागणी आहे, जी मेन आरोपी आहे रणजित चौधरी कट रचणारा त्याला अटक होण्यात यावे आणि जे आमचे जे आता मारुतीबरोबर जी दोन मुले बी होते त्याच्या वयाचे त्याला जखम झाली त्यांची बी हत्या करण्यात आली येणार होती पण ती वाचून ते ग्रीन लाईन शाळेकडे पळत गेलते ती वाचले पण त्यांचं म्हणणं आहे की 6 आरोपी होते मारताना. त्या संदर्भात मी बोलणार की त्यांना 6 आरोपी कोणते आहे ती सांगण्यात ज्या आरोपीला पकडले त्यांच्याकडून काढण्यात यावे. ताज्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्रला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. पाहत रहा फक्त फास्ट न्यूज महाराष्ट्र.